यस 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 मी खूप खुश आहे, खूप खुश आहे मी आज. गेले काही दिवस आयुष्यात जो काही अंधार होता, असं वाटत होतं आयुष्य संपलंय, पण आईच्या एका हाकेने तो अंधार दूर झालाय. असं वाटतं मी एका वाईट स्वप्नातून जागा झालो. तू तू असतीस ना तर समोर तुला घट्ट मिठी मारली असती. आदित्य सर, झालं ना समजा तुमच्या मनासारखं? थँक्यू सो मच. पण तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे हे सगळं सगळं शक्य झालं. तू सारखी मला सांगत होतीस की आदित्य सर होईल सगळं नीट, होईल सगळं नीट, सारखी मला धीर देत होतीस, पण माझा स्वतःवरचा कंट्रोलच नव्हता यार. त्यात मी दारू पिऊन आलो होतो, त्या अवस्थेत आईला दिसलं असतं ना तर. पण तू सावरलंस मला. त्या इंटरव्ह्यू बद्दल पण कळलं मला सगळं. तुझीच आयडिया होती ना ती. तू आणि प्रीतमनी मिळून सगळं प्लॅन केलं होतं फक्त माझ्यासाठी. खूप केलंस यार तू माझ्यासाठी. तुला कल्पना नाहीये तुझे काय केलंस ना, त्यामुळे आई बोललीये माझ्याशी. मी आणलेली साडी सुद्धा नेसली तिने. बस बस मला अजून काही नको. आय एम रिअली हॅपी. आदित्य सर, मला फक्त एवढंच कळत होतं, कोण चुकलं कोण बराबर ह्यापेक्षा देवी आई तुमच्याशी बोलत नव्हत्या ना, त्याचा तुम्हाला ना देवी आईना त्रास होत होता. मी तुम्हाला दोघांना दुखी नाही बघू शकत. आदित्य सर, माझी फक्त एकच विनंती आहे, आयुष्यात पुन्हा असं काय बी करू नका ज्यानं देवी आई दुखावतील. पारू आय प्रॉमिस. यापुढे काही झालं, कसलाही प्रसंग आला तरी मी आईला कधीच फसवणार नाही, कधीच नाही. तिच्यापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही. नक्की? आय प्रॉमिस. Aditya, congratulations! I am so happy for you. Finally तुझ्या आणि सासूमा मधल्या सगळ्या मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झाल्या. पारू, अगं आम्ही दोघं बोलतोय ना, असं दोन लोक बोलत असताना त्यांच्यामध्ये थांबून त्यांचं बोलणं ऐकायचं नसतं. इतके बेसिक मॅनर्स सुद्धा नाही माहित का तुला? जा. एक मिनिट पारू, थांब. दिशा. आदित्य बरं झालं तू पारूला थांबवलं असते. पारू थांब तू. अरे आदित्य, या सगळ्या गडबडीमध्ये तू पारू बद्दलची एक गोष्ट विसरलास ना? काय? आणि पारू, तू पण आदित्यला सांगितलं नाहीस का? तू कधीपासून गोष्टी लपवायला लागलीस? अरे आदित्य, पारूचं लग्न आलंय जवळ. ऑफकोर्स पारू लाजली असेल ना तुला सांगायला, पण मग आता आपल्या सगळ्यांना तिच्या लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. खूप कमी वेळ राहिलाय. पारू, आय एम रिअली सॉरी. सगळ्या ह्याच्यात लक्षातच नाही राहिलं. बट एनिवे, आता सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे. आता फक्त आणि फक्त तुझ्या लग्नावर फोकस करूया. ओके पारू, बोल तुला काय गिफ्ट हवंय लग्नासाठी माझ्याकडून? नाही, काय बी नको. अगं पारू, असं का करतेस? माग ना काहीतरी. परत अशी अपॉर्च्युनिटी नाही येणार. काय तू लग्न करून हरीश सोबत निघून जाशील, पण आता इथे प्रेझेंट आहेस ना,
आणि आदित्य पण छान मूड मध्ये, तर माग काहीतरी त्याच्याकडे. प्लीज पारू, तुझा हक्क आहे तो. आदित्य सर, मला कशाची गरज लागली तर मी नक्की सांगेन, पण आता खरंच काय बी नको. मी येते. मी पण आलेच आदित्य. यू हॅव अ गुड टाइम. पारू, थांब जरा. काय झालं दिशा मॅडम? काही काम होतं का? ते स्वयंपाकघरात मला लई काम आहेत म्हणून विचारलं. जाते मी. ओ माय गॉड, ॲटिट्यूड हा. ए पारू, हा ॲटिट्यूड आहे ना, मग तुझ्या घरात तुझ्या पापासमोर दाखवायचा. या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये, आणि ते पण माझ्या समोर नाही. कधीच नाही. तू ना आता पारू या किर्लोस्कर मॅन्शन पासून जरा लांब राहायचा प्रयत्न कर. तसंही आता काही दिवसात तुझे वेडिंग रिच्युअल सुरू होतील. काय काय असतं ते? बँगल्स भरणं, हळद हळद दळणं, आणि येस, मेहंदी. ओ माय गॉड, केवढे फंक्शन्स आहेत. ए पारू, तू ना एक काम कर, तू प्लीज हे सगळे फंक्शन्स फटाफट उरकून घे आणि इथून लवकर निघ. इनफॅक्ट तुला उद्यापासून इथे कामाला यायची पण गरज नाहीये. तू ना मस्त एन्जॉय कर तुझ्या त्या घाणेरड्या सर्वंट क्वार्टरमध्ये, तुझ्या बापासोबत आणि त्या भावासोबत लिलीपुट. कारण काय ना, तू जर आम्हाला इथे अजिबात दिसली नाहीस तर विल बी व्हेरी हॅपी. सो तुझं हे तोंड दाखवू नकोस प्लीज. बाय. अरे वा, आजचा सगळा स्वयंपाक अहिल्या आणि आदित्यच्या आवडीचा केलेला दिसतोय. मग बाबा, हा, आपल्या आवडीचं कोण कशाला बनवेल इथे? हो रे. प्रीतम बाबा, असं काही नाहीये. तुम्हाला काय आवडतं ना ते सांगा, मी आता लगेच करून घेऊन येते. नाही ग, नाही, मी याची वंकच करत होते. पण काय ग सावित्री, तुझी ती लाडकी पारू मॅडम कुठे दिसत नाहीये मला. आली नाही का? पारू मॅडम? दामिनी आंटी, तुम्हाला पारू म्हणायचंय का? नाही नाही, मी बरोबरच बोलले, पारू मॅडम. कारण सावित्री तिला पारू मॅडमच म्हणते. हो ना सावित्री? विचार. दामिनी. सावित्री, पण खरंच पारू आहे कुठे? मगासपासून दिसली नाहीये. मॅडम, गणीला झोप येत होती ना, म्हणून घरी गेली. हे बरं आहे. म्हणजे इथली कामं सगळी सोडायची आणि तिकडे स्वतःच्या घरात जाऊन कामं करायची. दामिनी, हे घर तुझं सुद्धा आहे ना? म्हणजे अजून तरी. मग तू काय कामं करतेस का या घरात? मी सांगू? मी ना सगळा लॉन साफ करून घेतलाय. तू आणि लॉन साफ केलं? तब्येत ठीक आहे ना? किर्लोस्करांच्या घरात केलेली कामं दाखवावी किंवा सांगावी नाही लागत. सगळ्यांना सगळं कळतं. सावित्री, आणि उद्यापासनं पारूवर कामाचा जास्त भार पडणार नाही हे बघ. हो मॅडम. आदित्य, तुझ्यावर आणि प्रीतमवर मी अतिशय महत्वाची जबाबदारी टाकणार आहे.
आता पारूच्या लग्नाचे विधी सुरू होतील, मेहंदी, हळद, मग लग्न, हे सगळे विधी व्यवस्थित पार पडले पाहिजेत. हा हो. आणि सावित्री, हे सगळं आवरून झाल्यावर मारुतीला सांग बोलवलंय म्हणून. बर. हॅलो, तुमच्या दोघांचं भांडण संपलंय ना आता? मग आता तरी लक्ष द्या ना आमच्याकडे. काय रे श्रीकांत? मॅडम बोलवलं? अरे ये ना मारुती, बस. नाही नको, मी उभाच बरा आहे. काही काम होतं का? नाही, काम नव्हतं, पण उद्यापासून पारूच्या लग्नाचे विधी सुरू होतील आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तुला ते सगळे विधी तुझ्या घरासमोर करायचे. एक बाप म्हणून तू जो निर्णय घेशील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेलच, पण मला असं वाटतं की पारूच्या लग्नाचे सगळे विधी हे किर्लोस्कर मॅन्शन मध्ये व्हावे. हो, पण हा, अहिल्याचं बरोबर आहे. तू एकटं काय काय करणार आहेस तिकडे? इकडे आम्ही सगळेजण आहोत ना. आणि लग्न घर कसं गजबजलेलं दिसलं पाहिजे. करेक्ट. मग म्हणून सगळं धूमधडाक्यात होणार आणि इथेच होणार. नाही, ह्याच्यावर मी काय बोलू, पण एक बाप म्हणून मला जे वाटलं ना ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामाग आपण आपल्या अवकातीत राहावं एवढाच प्रामाणिक भाग होता. काय उद्या उठून कुणी असं म्हणायला नको की मारुतीने इतकी वर्ष सेवा केली आणि ती वसूल करून पण घेतली. कोण काय बोलतंय याचा विचार तू नको करूस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. मग झालं तर बाकीचं सगळं विसर. पारू आता ह्या घरची मुलगी आहे. खरं तरी याच्यावर मी काय बोलू? ती तुमच्या पदराच्या सावली खाली राहिली. तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच घ्या. ठीक आहे, होऊ देत माझ्या पारूचं लग्न इथं बंगल्यातच. सासू मॉमला आपलं घर म्हणजे काय टॉर्मेटरी वाटते का? सगळ्यांचं लग्न आपल्याच घरात. आणि त्या मोलकर्णीच्या लग्नाची तयारी आपण करायची. यांची लाईफ आपण करणार. माय फूट. दामिनी, काही म्हणालीस का? छान. मॅडम, लहानपणीच पारूची आई गेली. राहून राहून वाटायचं की माझ्या पारूला आईचं प्रेम नाही मिळालं, पण आज तुमच्या रूपात ती कमी पण पूर्ण झाली. खरंच खरंच माझी पारू नशीबवान आहे. मारुती मामा, तुम्ही काळजी करू नका. पारूचं लग्न इथे धूमधडाक्यात होईल. बरं, येऊ का? हॅलो, आलात का? आय मीन गेलात का कामाला? मला ना खूप छान वाटतं इथे काम करताना. सगळी माणसं खूप चांगली आहेत. छान आहेत. अच्छा अच्छा अच्छा. पण तुम्ही विसरताय का? तुमचा तो पर्स चोर पण तिकडेच राहतो. तुम्ही परत काय त्रास दिला नाही ना तुम्हाला? नाही हो, खूप चांगला आहे तो. ऍक्च्युली माझाच थोडा गैरसमज झाला होता. रादर माझीच चूक होती. मीच चुकून त्याच्या रूम मध्ये शिरले होते. हा, म्हणजे थोडा चेष्टा मस्करी करणारा आहे तो, पण ओव्हरऑल छान आहे. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही लगेच इम्प्रेस नका हो. हा, म्हणजे मोठ्या लोकांचं असंच असतं. त्यांच्या बोलण्याला वागण्याला फसवू नका लगेच. मला तर तो खूप माजुरडाच वाटतं. अजिबात नाही. तो माणसांना, नात्यांना खूप किंमत देतो. तो त्याच्या कुटुंबासाठी ना काहीही करू शकतो. मी स्वतः पाहिलंय. नक्की? हो, आणि माझा अंदाज काही चुकणार नाही. हा, तुम्ही जर त्याला भेटाल ना तर तुम्हालाही त्याच्याशी मैत्री करावी वाटेल. मी कशाला भेटतोय त्याला? ऍक्च्युली आपण पण कधी भेटलो नाही आहोत ना.
हो ना. मी एक सुचवू का? तुम्ही सुचवणार आणि मी ऐकणार नाही, शक्य आहे का? बोला बोला. मला ना इकडे एक मैत्रीण भेटली पारू. ती खूप चांगली आणि आज पारूची मेहंदी आहे. तर मी असा विचार करत होते की तुम्ही या ना इकडे किर्लोस्कर हाऊस मध्ये. आणि तसंही आदित्य सर तुमचे फ्रेंडच आहेत ना, आणि हा घरचाच फंक्शन आहे, सो तुम्ही पण सहभागी होऊ शकता. हो. नाही 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 म्हणजे हो 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 येतो. कामाचं बघून येतो. हा ठेवतो आता. चला बाय. पारू, हरीश, आज तुम्ही एकत्र आलायत, पण पुढचे 3 दिवस तुम्ही एकमेकांना भेटायचं नाहीये. कारण आजपासून तुमच्या लग्नाचे विधी सुरू होत आहेत. तुमच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे लवकरच. मी खूप खुश आहे आज, खरंच. मारुती, तू खूप केलंस ह्या घरासाठी. आणि पारू आल्यापासून तर तिने या घरातल्यांना अगदी घरातली मुलगी असल्यासारखा जीव लावला. आणि आता तू स्वतःचं घरकुल वसवतेस आणि त्या घराचं छप्पर आमचं असावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. आमच्याकडून तुला क्वार्टर्स मधलं एक घर गिफ्ट. काय? देवी आई हो, हे काय करताय तुम्ही? हो, आधीच तुम्ही बाला. हे तुझं स्वतःचं घर असेल पारू, ज्यात तू आणि हरीश सुखाने संसार करा. पारू, हे घराचे कागदपत्र. घे. आणि ही घराची चावी. मॅम, माफ करा, पण याची खरंच काहीच गरज नव्हती. मान्य आहे मी अनाथ आहे, पण आईसारखी माया केली तुम्ही माझ्यावर. आणि तुमचे आणि श्रीकांत सरांचे आशीर्वाद आमच्या संसारासाठी पुरेसे आहेत. मॅम, मी प्रॉमिस करतो, मी खरंच खूप सुखात ठेवीन पारूला. घरची लक्ष्मी बनवून ठेवीन. तिला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. त्याची खात्री मला आहेच. पण हे घर हा पारूचा अधिकार आहे. ती या घरात फक्त काम करणारी नाहीये, त्या व्यतिरिक्त तिचं असं एक अस्तित्व आहे जे तिने सिद्ध केलंय. ती आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे आणि तिच्यामुळे आपल्या कंपनीला करोडो रुपयांचा प्रॉफिट झालाय. पण तिने स्वतःसाठी 1 रुपयाही घेतलेला नाही. त्यामुळे हे घर तिच्या स्वतःच्या मेहनतीचं आणि हक्काचं आहे. पारू, सुखी राहा. बाबा, अरे सुखी राहा, सुखी. पारू, तुझी पाठवणी किर्लोस्करांच्या घरातून होणार आहे.
त्यामुळे किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशीच होणार आहे. म्हणून आज मी ह्यांना हे दागिने घेऊन बोलवले. यातले तुला आवडतील ते आणि हवे ते दागिने निवड. नाही नको देवी आई. पारू, वहिनी ती नको म्हणतीये तर कशाला ना उगाच ना. हरीश, हा हार पारूच्या गळ्यात घालून बघ.